मी सकाळी जेव्हा वाचलं तेव्हा हे राजकारण काय ठीक आहे अध्यक्ष साहेब आपण अध्यक्ष इथं बसल्या बसल्या काय राजकारण करतात ते काय काय चाललंय काय अध्यक्ष महोदय संरक्षण द्या काय चाललंय 1 नंबरला प्रस्ताव कोणाचा 2 नंबर प्रस्ताव कोणाचा हे विधानमंडळाला अधिकार कोणी दिले अध्यक्ष महोदय लक्षवेधी चालू आहे काय अध्यक्ष महोदय फक्त यांच्याच विषय मांडायचे का मी जेव्हा सगळ्यांच्या सह्या घेतो तेव्हा हे कुणी अधिकार दिला विधानमंडळाला अशा पद्धतीने फूट पाडण्याचे राजकारण करण्याचे अध्यक्ष महोदय मी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन वर उभा आहे आता काय साहेब सांगतो अध्यक्ष महोदय आपल्या समोर आजच्या विधानसभेच्या कामकाजाचा ऑर्डर ऑफ डे आपल्या समोर असेल म्हणून मी व्हॅलिड बोलतोय बोला सन्मान्य बापूंनी जो मुद्दा मांडला आणि मी म्हटलं पण आपणच निर्देश दिले एक बैठक घेऊ आपण विनाकारण विसंगती राहू नये समज गैरसमज होऊ नये कारण नसताना चुकीचं काही रेकॉर्डर येऊ नये बैठक घेऊ अध्यक्ष महोदय मार्ग काढला जाईल ठीक आहे महोदय आजचा ऑर्डर ऑफ डे आपल्या समोर असेल अध्यक्ष महोदय त्या ऑर्डर मध्ये डे मध्ये घेणार आहे का नाही आपण 101 चे प्रस्ताव 2 आहेत अध्यक्ष महोदय वास्तविक विधानमंडळाकडून कुठल्याही प्रकारचं राजकारण होणं अपेक्षित नाही मी कशा करता उभा आहे ते आपण शांतपणे ऐकून घ्या आता सगळ्यांची भाषणं ऐकलीत माझं थोडंसं ऐका अध्यक्ष महोदय माझ्या नावावर 101 चा प्रस्ताव जो आहे हा प्रस्ताव घ्यावा म्हणून मी बीएससी मध्ये इथं नाही बीएससी मध्ये मुख्यमंत्री महोदयांनी अध्यक्ष महोदयांना विनंती करून सगळ्या सदस्यांच्या मान्यतेनं आपण हा 101 चा प्रस्ताव मंजूर करून घेतला अध्यक्ष महोदय तो 101 चा प्रस्ताव आज लागणार म्हणून मला विधानमंडळाकडून कायदेशीर नोटीस पण आली आणि अध्यक्ष महोदय आज त्याच ठिकाणी 101 चा प्रस्ताव दुसरा जो आलेला आहे तो प्रस्ताव दुसरा कोणाचा आला याच्यावर माझं ऑब्जेक्शन नाही तर दोन्ही प्रस्ताव जे आहेत ते कोकणाच्या विकासाचे प्रस्ताव आहेत वास्तविक इथं सुद्धा तुम्ही जर राजकारण करायला लागलात कोणाला श्रेय जाईल कोणाला श्रेय जाणार नाही याकरता म्हणून 1 नंबरला प्रस्ताव कोणाचा 2 नंबर प्रस्ताव कोणाचा हे विधानमंडळाला अधिकार कोणी दिले लक्षवेधी झाल्यानंतर त्या विषयाला आता माझी सुरुवात झाली कशाला मला अर्धवट करता ऐकून घ्या जरा ऐकून घ्या आणि म्हणून अध्यक्ष महोदय कन्क्लूड करा आपण कन्क्लूड करा प्रस्ताव दोन्ही एकच आहेत प्रस्ताव वेगवेगळे नाही आहेत जर मला बोलवलं असतं अध्यक्ष महोदय आणि दोन्ही प्रस्ताव काय ठीक आहे अध्यक्ष महोदय आपण अध्यक्ष इथं बसल्या बसल्या काय राजकारण करतात ते काय चाललंय काय चर्चेच्या वेळेला आपण प्रस्तावामध्ये नावं दिलेली काही नावं कट केली गेली आपण ठरवू चला लक्षवेधी क्रमांक 5 अध्यक्ष महोदय लक्षवेधी क्रमांक 5 घ्या मंत्री महोदय अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय अति महत्वाची लक्षवेधी कशा प्रकारे मुंबईमध्ये महाराष्ट्र शासनाचे 2000 कोटीपेक्षा जास्तचे वास्तू हे मुंबईचे विकासकांनी परस्पर विकून टाकलेले आहेत अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय लक्षवेधी चालू आहे काय अध्यक्ष महोदय फक्त यांच्याच विषय मांडायचे का या मीरभाई आपण बोला अध्यक्ष महोदय संरक्षण द्या काय चाललंय आमची लक्षवेधी चालू आहे चर्चेच्या वेळेला आपण बोलूया आता लक्षवेधी पूर्ण होऊ द्या ना लक्षवेधी तर पूर्ण होऊ द्या लक्षवेधी पूर्ण झाल्यानंतर तो विषय आल्यानंतर आपण हे करू ना चर्चा करू 101 चा प्रस्ताव आल्यानंतर आपण चर्चा करूया त्याच्यावर घ्या मीरभाई चालू करा मंत्री महोदय माननीय अध्यक्ष महोदय दोन्ही आपत्कालीन चर्चा 1 आणि 2 दोन्हीचा विषय एकच आहे माझी असं म्हणणं आहे की उत्तर देण्यासाठी वनमंत्री म्हणून मी या ठिकाणी उपस्थित आहे दोन्ही अंमलबजावणी करा आणि एकत्र चर्चा सुरू होईल ठीक आहे हरकत नाही माझ्या पण फॉर्म मी घेतल्यात मी काय विरोध नाही केला मी सर्व पण मी दिलेल्या प्रस्तावातून बरोबर सत्ताधारी पक्षाच्या लोकांची नावं काढून टाकली आणि फक्त सत्ताधारी पक्षाचा प्रस्ताव घेतला का राजकारण करता मी जेव्हा सगळ्यांच्या सह्या घेतो तेव्हा हे कुणी अधिकार दिला विधानमंडळाला अशा पद्धतीने फूट पाडण्याचे राजकारण करण्याचे मी आज सगळ्या कोकणातल्या मंत्र्यांना जाऊन भेटणार होतो की बाबांनो रे कोकणाचा प्रस्ताव आहे येऊन बसा मी सकाळी जेव्हा वाचलं तेव्हा हे राजकारण
जाधव साहेब, आपण चर्चेच्या वेळेला ती चर्चा करू. 2 लक्षवेधी राहू द्या ना आता. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.